नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र परीक्षा 2024-25ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळेल. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून सांगा. इयत्ता 10वी विषय मराठी. व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न पहिला. उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, आजीची आगळ, या पाठावर आधारित, आणि त्यावर आधारित कृती बघा. पहिली, विधाने पूर्ण करा. अ. स्वतःच्या कपाळावरचे गोंधणे दिसू नये म्हणून आजी कपाळावर बुक्का लावत असे. ब. सुनांनी चहा करून पिऊ नये म्हणून सोप्यात येऊन आजी सक्त पहारा करायची. 2. चुटकी बरोबर. आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते. बरोबर. सुनांना कामाबाबत आजी फारशी काटेकोर नसायची. चूक. त्यानंतर पुढची कृती. पुढील वाक्यातील वाक्प्रचार शोधा. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. वाक्प्रचार आहे गुण्या गोविंदाने नांदणे. दुसरं, 70 नंतरही आजीच्या हाती काठी आली नव्हती. वाक्प्रचार आहे हाती काठी न येणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला आठवत असलेल्या किंवा तुमच्या आईबाबांनी सांगितलेली लहानपणचा एखादा प्रसंग लिहायचा आहे. कुठलाही प्रसंग लिहा, आपल्याला 2 गुण नक्की मिळतील. लहानपणचा, आपल्या घरातल्या नातेवाईकांच्या संदर्भातला किंवा आजीच्या आठवणीचा. पुढचा प्रश्न, उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. पानांची वैशिष्ट्ये. पान उच्च पदाचा अभिमान बाळगते. त्यानंतर गवत पात्याला शूद्र मानते. हे 2 स्वभाव वैशिष्ट्य लिहायचे आहेत. पुढचं, गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द: चिमणे, चिडखोर, बिब्बा, क्षुद्र, अरसिक. त्यानंतर हा उतारा दिलेला आहे. पुढचा उतारा. पुढची कृती, रिकाम्या चौकटी भरा. सुंदर स्वप्नांमध्ये दंग असणारे गवत पाते. तरुण पिढी बेजबाबदार आहे असे मानणारी वडील पिढी. पुढील नामांसाठी पाठातील विशेषणे शोधा. फळे पिकलेली, आंबा गोड. त्यानंतर तरुण पिढी व वडील पिढी यातील स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. पाठाच्या आधारे ते तुम्ही सहज लिहू शकतात. त्यानंतर प्रश्न तिसरा, उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. 1. आकृतिबंध पूर्ण करा. फुले मानवी जीवनावर ज्यांची उधळण करतात ते घटक, रंग आणि रूप. त्यानंतर ब भाग, फुलांच्या प्रती उतराई होण्यासाठी लेखकाने सुचवलेले उपाय. फुलांची पूजा भावनांनी करायची आणि मंदिरे असावीत फुलांसाठी, स्वतंत्र चौरंग असावा. पुढचं, तुमच्या आवडत्या कोणत्याही 5 फुलझाडांची नावे लिहा. गुलाब, मोगरा, झेंडू, चाफा, रातराणी. आणि त्यापैकी एका फुलझाडाचं वर्णन 2 ते 3 वाक्यात करायचे. ते तुम्ही सहज करू शकतात. गुलाबाची माहिती या ठिकाणी लिहायची आहे किंवा झेंडूची लिहा. पुढचा प्रश्न चौथा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. वस्तू कविता दिली आहे आणि त्यावर आधारित कृती बघा. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, जीव आणि मन. चौकटी पूर्ण करा. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा आपला स्नेह. त्यानंतर शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क, कृतज्ञतापूर्ण निरोपाचा. या पद्धतीने ही कृती पूर्ण करा. एका वाक्यात उत्तरे लिहा. वस्तू केव्हा सुकावतात
वस्तूंना जीव मन असल्यासारखे वागवले की त्या प्रचंड सुखावतात. ब. वस्तूंना कोणती हमी द्यावी? आपल्या मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही याची हमी द्यावी. योग्य पर्याय निवडा. अ. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. ब. वस्तूंना निष्कासित न होण्याची हमी द्या. पुढचं, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली ते तुम्ही मनाने लिहायचं आहे. प्रश्न 5. आश्वासक चित्र. या कवितेचे कवी कवयित्री आहेत नीरजा. कवितेचा रचना प्रकार आहे मुक्तछंद. कवितेतून व्यक्त होणारे विचार आहेत अजूनही समाजाने स्त्री पुरुषांना समानता अंगीकारली नाही. पुढचं एक कवितेचा संदेश, स्त्री पुरुष समानतेचे तत्व अंगीकारावे लागेल. त्यानंतर प्रश्न 6. कवितेच्या ओळीचं रसग्रहण करा. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. उत्तम लक्षण या कवितेच्या या 2 ओळी आहेत, त्यांचं रसग्रहण तुम्ही करायचं आहे. त्यानंतर हळूहळू शिकेल तोही, आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. आश्वासक चित्र या कवितेच्या ओळी आहेत. आपल्या मराठीची प्लेलिस्ट पहा, त्यात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. प्रश्न 7. आकृत्या पूर्ण करा. स्थूल वाचनावर आधारित. साहित्यिक गिरजाकीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. कथेची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. माणुसकीचं दर्शन घडते, पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, कथा वाचकांना खिळवून ठेवतात. आणि तिसरं वैशिष्ट्य, वास्तववादी चित्रणावर भर आहे. त्यानंतर चरित्राची वैशिष्ट्ये, महत्त्वाचा विचार, सोपी भाषा आणि कृती करण्याची शक्ती. त्यानंतर गिरजाकीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहायचे आहेत पाठाच्या आधारे. त्यानंतर 9वा प्रश्न, साहित्यकृतीचा आस्वाद घेताना घ्यावयाची मुद्दे. ती पण तुम्ही पाठाच्या आधारे लिहू शकतात किंवा आपल्या चॅनलची मराठीची प्लेलिस्ट पहा. विभाग 4, जोड्या लावा. व्याकरण घटकावर आधारित. विद्याधन कर्मधारय समास. पंचारती द्विगु समास. दार हा प्रत्यय लावून 2 शब्द तयार करा. चौकी चौकीदार. समजूत समजूतदार. वाक्प्रचाराचा अर्थ, तगादा लावणे, मागे लागणे. आई वडील अभ्यासासाठी नेहमी तगादा लावतात. हे वाक्य लिहायचे वाक्प्रचाराचं. त्यानंतर कान देऊन ऐकणे, लक्ष देऊन ऐकणे. टीचरांचं शिकवणं मी लक्ष देऊन ऐकतो. टीचरांचं शिकवणं मी नेहमी कान देऊन ऐकतो. त्यानंतर वचन बदला. झाड हे झाड, पिशव्या पिशवी. समानार्थी शब्द, सूर्य रवी, माता आई. विरुद्धार्थी शब्द, आदर अनादर, यश अपयश. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. तुकाराम, तुका राम मरा काम. या पद्धतीने. पुढचा अचूक शब्द निवडा. परीक्षा, बघा शेवटचा शब्द बरोबर आहे. त्यानंतर तीर्थरूप, तिथंही शेवटचा शब्द. वाक्यलेखन करून नियमानुसार लिहा. पाटी काळी कुळकुळीत झाली. काळी हा शब्दाला दुसरी विलांटी द्या आणि वाक्य पुन्हा लिहा. विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहा. तो म्हणाला, स्वल्पविराम द्या. त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह, तुला काही कळलं का नाही, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. पारिभाषिक शब्द मराठीत लिहा. युनिट म्हणजे घटक, एकक. क्लर्क म्हणजे वरिष्ठ लिपिक. त्यानंतर उपयोजित लेखनाचा प्रश्न 6 गुणांसाठी पहिला, पत्रलेखन. बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला विनंतीपत्र लिहायचे. अभिनव विद्यामंदिर कोल्हापूर यांचा प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक नियंत्रक उपायुक्तांना विनंतीपत्र लिहा. किंवा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भांबुर्डे पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी महिलांची छेडछाड थांबवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारं पत्र लिहा. दुसरं एक गद्य उतारा दिलेला आहे. त्या गद्य उतार्याचा तुम्हाला 1/3 सारांश करायचा आहे. त्याला और येईल प्रश्न, पत्रलेखन किंवा सारांश लिहायचा आहे. दोन्ही कृती सोडू नका, आपले मार्क्स वाया आणि वेळ पण वाया जाईल. त्यानंतर आ मधले 2 कृती सोडवायच्या आहेत 10 गुणांसाठी.
पहिली जाहिरात तयार करा. शब्द दिलेले आहेत. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव, कागदाचा लगदा, मखरे, आकर्षक मनोहारी दागिने, घरपोच सेवा. त्यानंतर कथा आहे दुसरी. आई, बाबा, मुलगा, पैसे हरवणे, मुलावर संशय, दुसऱ्या दिवशी पैसे मिळणे, कारण समजल्यावर सगळे आश्चर्यचकित. ही कथा तयार करायची. त्यानंतर बातमी तयार करा. अविचाराने ओढवला भीषण अपघात, सेल्फी काढताना जीव गमावला, मुंबईतील महिला पर्यटकाचा माथेरान येथे दरीत पडून मृत्यू. ही बातमी तयार करायची. त्यानंतर ई भाग प्रसंग लेखन. अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर निबंध लिहायचा आहे. त्यासाठी काही मुद्दे दिलेले ते आहेत. पावसापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचा अनुभव, निसर्गाचा घेतलेला अनुभव आणि तुमच्यावर झालेला परिणाम, एक अविस्मरणीय अनुभव. किंवा आत्मकथनपर निबंध लिहायचा आहे. मोबाईल तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहायचे. मोबाईलचा सुयोग्य वापर, मोबाईलचे होणारे आरोप, माहिती मिळवणे व पाठवण्यासाठी उपयोग, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, मोबाईलची लोकप्रियता, बातम्यांची सत्यता तपासणे. किंवा वैचारिक लेखनवर निबंध लिहायचा आहे. ग्रामीण सहजीवन, ग्रामीण जीवनातील स्नेहभाव, अडीअडचणीत मदत करणे, मुलांपासून थोरांपर्यंत एकोपा, ग्रामीण भागातील परस्परांचे संबंधाचे स्वरूप, ग्रामीण भागातील उणिवा आणि एकोप्याचा आधार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची मराठी विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सन 2024-25 या वर्षासाठी आपण सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. यानंतर आपल्याला कोणती प्रश्नपत्रिका हवी तेही सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.